अवघड असा हा पायरी मार्ग आहे. हे भव्य असं राज सदर असावी. आज कालांतराने ह्याच संपूर्ण नष्ट झालेलं आहे. इकडं पूर्ण अशी दरी आहे आणि इथं सहाय्यासाठी रस्सी वगैरे बांधले आहेत. त्याचा उपयोग आपल्याला वरती चालण्यासाठी होतो. हे आपण ही आहे त्या काळातली गुफा पाहू शकता. आता काय हालत झाली. तर इथं हे शिल्प पाहू शकता. हे पूर्ण दगडात. तर आताच आपण इथून जे वाड्याचे अवशेष आहेत तिथून थोडंसं पुढे आलो. तर पुढे आल्यानंतर आपल्याला इथं श्रीरामाची गादी म्हणून इथं पहिल्यांदा एक श्रीरामाचं मंदिर होतं, जिथं की त्यांच्या पादुका ठेवल्या जायच्या आणि त्या पादुका ठेवून जो इथला आजूबाजूचा कारभार होता तो पादुकाच्या आशीर्वादानुसारच तो चालवला जायचा. तसंच आपल्याला इथे खूप छान असं जाहीर आव्हान पण शिवदुर्ग संवर्धन संस्थेकडून आपल्याला पाहायला भेटतं की जे म्हणजे गडावरती वगैरे येऊ शकत नाही कामानिमित्त वगैरे त्या कारणांनी, तर त्यांना जर सहाय्य वगैरे करायचं असेल की गड संवर्धन करण्यासाठी किंवा गडाचं जपवणूक वगैरे करण्यासाठी, तर तुम्ही सहाय्य निधी पण देऊ शकता. इथं आपल्याला स्कॅन टू पे इथं स्कॅनर पण दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करून अर्थसहाय्य पण करू शकता, जे की गड संवर्धन करण्यासाठी खूप उपयोगी पडेल ते. तर आताच आपण श्रीरामाची गादी ह्या ठिकाणावरून आपण पुढे आलो. तर आपल्याला इथं पाहू शकता की एक तलाव इथं होता, पण आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पाणी पूर्ण आटलेलं इथलं. आणि तलावाच्या पलीकडेच आपल्याला तळजाई मातेचं मंदिर पण पाहायला भेटतं इथं. तर आपण ते पाहूयात मंदिर. तर आपण आता तळजाई देवीच्या मंदिराच्या इथं आलो. तर इथं आपल्याला एक उत्कृष्ट असं इथं जे कोणी नियोजन केलं हे माहीत नाहीये, पण इथं चार्जिंग पॉईंट वगैरे आपल्याला इथं बसवलेलं पाहायला भेटतं. खूप असे चार्जिंग पॉईंट आपल्याला इथं पाहायला भेटतात, जे की खूप छान अशी सोय कुठल्या तरी संवर्धन करणाऱ्या टीमने केलेलं असावं किंवा सरकारच्या माध्यमातून केलेलं असावं हे माहीत नाही, पण खूप चांगली बाब आहे ही. आणि आपण इकडे बघू शकतो की तळजाई देवीचं मंदिर इथं आपल्याला पाहायला भेटतं. खूप छान असा थंडावा जाणवतो इथं, कारण ही एक गुहा आहे. गुहेमध्ये हे मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. त्या काळामधील जे गुहेमध्ये असे जे मंदिर असायचे, तर खूप थंडावा आतमध्ये जाणवतो. जसं काही आजच्या काळातला AC वगैरे आहे तसं जाणवतं आतमध्ये. तर किती छानरित्या कोरलेले आपण पाहू शकता. कमळाच्या बाहेरच्या ज्या पाकळ्या वगैरे असतात त्याचे 2 थर आणि मधला जो भाग आहे त्याचं किती छानरित्या ह्याचं कोरीव काम इथं आपल्याला केलेलं किती छानरित्या पाहायला भेटतं हे. हे जे चाक दिसतंय तुम्हाला तिकडे दाखवा. हे चाकाच्या खालती सगळं ते मिश्रण टाकलं जायचं आणि चाक हे फिरवलं जायचं बैलाच्या साह्याने. मध्ये हे लाकूड असायचं याच्या आतमध्ये आणि शेजारी बैल, तो बैल असा गोल फिरायचा. मग तो चुन्याचा गाडा पण असा गोल फिरल्याने मग तो परफेक्ट असं मटेरियल तयार व्हायचं. पितंडगड या किल्ल्याचा प्रमुख आणि मुख्य जो मार्ग आहे जो की आपल्याला घेऊन जातो बाले किल्ल्यावरती, सगळ्यात म्हणजे ट्रेकर मंडळीसाठी सगळ्यात आवडता आणि सोपा मार्ग म्हणजे हा, जो की तुम्हाला एकंदर पूर्ण खडा असा तुम्हाला दिसेल हा पायरी मार्ग. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल की आत्ता बांधलेल्या पायऱ्या आणि पूर्वी ज्या पायऱ्या होत्या थोडंसं वरती याच्यातला फरक तुम्हाला आजही जाणवेल की त्या काळातली जी निष्ठा होती त्या पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या त्या काळातल्या, ज्या अजूनही तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहेत आणि काही पायऱ्या अजूनही आहेत. आणि ह्या आजच्या काळातल्या ज्या गव्हर्नमेंटने किंवा आपल्या भारत सरकारने ज्या बांधलेल्या होत्या त्या बघू शकता. इथल्या 3-4 पायऱ्या अजूनही म्हणजे ह्याचं कामाला 2 वर्षच झाले असतील जेमतेम, तर लगेच ह्याच्यामधला जो चुना व्यवस्थित वगैरे न केल्यामुळे ह्या पायऱ्या खाली गेल्यात. म्हणजे त्या काळातली मावळ्यांची निष्ठा आणि आजचं जी निष्ठा आहे त्याच्यात किती फरक आपल्याला जाणवतो हे याच्यातून जाणवतं. हा दरवाजा तुम्ही पाहू शकता.
जो की बाल्य किल्ल्याचा आहे. हा त्या काळातलाच असावा असं दिसतंय, कारण ह्याच्यावरचे नोक वगैरे पाहू शकता कसे प्रॉपर वगैरे दिलेले आहेत. खूप छान असा हा दरवाजा दिसतोय. आणि वरती आल्यानंतर आपल्याला इथं पाण्याचं टाकही आपल्याला इकडल्या साईडला दिसतंय. थोडंसं खाली अजूनही थोडंसं पाणी आहे. तर आपण आता बाले किल्ल्यावरती खालती जो प्रकार आहे तिथपर्यंत आलेलो आहोत. आणि इथून पुढे आपल्याला थोडंसं गुहेसारखं दिसतंय. आराम से हा आहे बाले किल्ल्याचा थरार. समोर पाहत आहे ते पूर्ण आहे पुढचं पवना धरण. आणि हा पूर्ण मावळ प्रांत आहे, ज्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तिकडून हा किल्ला हा उपयोगी पडायचा. तर वरती जाण्यासाठी इथून पायऱ्या आहेत बाले किल्ल्यावरती. तर पुढचा प्रवास करूयात चला. तर बाले किल्ल्यावरती येण्यासाठीचा जो खालचा एक कठीण पॅच होता तो पार करून आपण इथला जो दुसरा पॅच आहे तो पार करण्यासाठी वरती चाललोय आता. तर पायऱ्या कातळाच कोरलेल्याच होत्या. इथं पण त्या काळात एक दरवाजा असावा. आणि आपण अशा प्रकारे बाले किल्ल्यावरती आलेलो आहोत. तर आता आपण तिकोना किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती आलो आहोत. आणि बाले किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला इथं प्रत्येक गडाचं एक गड दैवत असतं. तसंच ह्या किल्ल्याला पण वितंडेश्वर असं महादेव मंदिराचं एक गड दैवत आपल्याला इथं पाहायला भेटतं. सुंदर मंदिर. आणि ह्याच्या समोरच आपण पाहू शकता की त्या काळातल्या भग्नावस्थेत असलेली आपल्याला काही नंदीचे आपल्याला इथं मूर्त्या वगैरे पाहायला भेटतात. पूर्ण महादेवाची पिंडीचं पण आपण पाहू शकता की ते सुंदर असं शिल्प आपल्याला इथं पाहायला भेटतं. ते भग्नावस्थेत आहेत. ते त्या काळात इतके सुंदर दिसत असतील की आपण हे फक्त कल्पना करू शकतो. ह्याचं जे तोंड वगैरे होतं ह्याचे नासधूस कुणीतरी त्या काळात केलेली असावी असा आपण एक अंदाज लावू शकतो. आणि आपल्या समोर पाहू शकता एक मंदिर पण आहे महादेवाचं. तर आपण आतमध्ये पाहूया की महादेवाचं मंदिर आतमध्ये कसं आहे. मंदिर पण आपल्याला प्राचीनच दिसतंय. बाहेरचं जे दगडी काम आहे हे एकंदरीत ह्याच्यावरनं आपल्याला हे प्राचीन त्याच काळातलं आहे असं आपल्याला एकंदरीत दिसत आहे. तर मंदिराच्या खाली पण तुम्ही पाहू शकता की हे गुहेसारखं काहीतरी खालती याचा वापर त्या काळात कुठल्या तरी कारणाने केलेला असावा. कारण आतमध्ये ह्याच्या पहिला आपण गेलो आता सध्या पाणी आहे. पण ह्याच्या आधी जेव्हा आम्ही गेलो होतो त्यावेळेस जवळजवळ 15 ते 20 खांबावरती हे महादेवाचं मंदिर उभा असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर मंदिराच्या आतमध्ये येताच आपल्याला असं जाणवलं की हे त्या काळातलं जुनं मंदिर असावं. कारण ह्याच्या देवड्या वगैरे प्रॉपर बघू शकता. ह्या दगडामध्येच ह्या कोरीव काम केलेले. ह्या ज्या देवड्या आहेत ह्या पाठीमागच्या ह्या पूर्ण दगडामध्येच असल्याचं आपल्याला जाणवतं. ते त्या काळातलंच बांधकाम आहे. आणि सुंदर अशी इथं महादेवाची पिंड पण तुम्ही पाहू शकता, ज्याचं आपण आता दर्शन घेऊयात. आणि हर हर महादेव. सुंदर अशी पिंड ही त्या काळातलीच दिसते. वरती छान असं कलश आहे ज्याच्यातून थेंब थेंब. चला तर आता आपण
हे आपण मंदिर पाहिलं आता महादेवाचं, जे की खूप प्राचीन आहे. आपण सरळ आल्यानंतर आपल्याला इथं थोडस झाडं वगैरे पुढे पाहायला भेटत आहेत. ह्याच्यावरती अजून एक पॉइंट आहे, तो पण पाहूया. इथं ध्वज दिसतोय आपला भगवा. इथं काय दिसतंय आपल्याला? सरडा, हा लाल कलरचा. तर वरती आपल्याला एक राजवाड्याचे वगैरे आपल्याला अवशेष आहेत, ते आपण पाहूयात. चला तर मग. हे आपल्याला इथे अवशेष दिसत आहेत, हे त्या काळातलेच. इथं त्या काळातला हा एखादा वाडा वगैरे असण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही एकंदरीत ह्याचा जो खालचा भाग पाहिला तर तो अजूनही स्ट्रक्चर याचं दिसतंय आपल्याला. इथं त्या सदर वगैरे असावी असं एक आपण अंदाज लावू शकतो. खालचं स्ट्रक्चर आपल्याला अजूनही दिसतंय खूप छान असं त्या काळात. तर घरून निघताना आपण, मी आणि माझे 4 सहकारी, असं आम्ही अचानक प्लॅन आमचा ठरला की गडावरती वगैरे ट्रेकला जायचंय. पण फिक्स केलं नव्हतं, लोहगडचं चालू होतं, पण अचानक ठरलं की ते कोणाला जाऊयात. तर हा प्लॅन पूर्ण सक्सेसफुली झालेला आहे आणि कुणाला काही त्रास वगैरे पण नाही झाला. आणि हे उन्हाळा आहे, म्हणजे पावसाळ्याचे दिवस आता स्टार्ट झालेत, पण अजूनही उन्हाळा सारखे म्हणजे ऊन वगैरे आहे, तरी प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने हा ट्रेक कंप्लीट केला. तर आता आपण तिकोनाच्या एकदम टॉप पॉइंट वरती आहे, जिथं आपण पाहू शकतो हे जे राज सदर आहे, थोडक्यात म्हणू शकतो आपण ह्याला, कारण अवशेष तसेच दिसत आहेत. तर त्या पॉइंट वरती म्हणजे त्या इथे आपण आता उभे आहोत. आणि इकडनं तुम्ही पाहिलं तर हे पूर्ण पवना डॅमचं आपल्याला इथं दृश्य दिसेल. आणि समोर पाहताय तो तुंग किल्ला, आणि इकडं पाहताय तो लोहगड आणि विसापूर. म्हणजे इथून आपल्याला स्पष्टपणे 3 किल्ले आपल्याला इथून दिसत आहेत. आणि एकंदरीत आपण आता माझे जे 4 सहकारी, आता एक जणांनी तर कॅमेरा पकडला, बाकी 3 सहकारी आहेत, तर त्यांना विचारू, त्यांना ही गड सर करताना म्हणजे कशा भावना त्यांच्या याबद्दल आपण विचारूया. सगळ्यात आधी आपण करीमला विचारूयात. करीम भाई, कैसा लगा? थोडा फोर्ट के बारे में खूप चांगलं. याच्यापूर्वी आपण कुठे गेलो होतो? तोरणा. ते खूप चढ जास्त आहे तिकडं, पण हे चढ कमी आहे, पण इंटरेस्टिंग चढ आहे. मध्ये पॉइंट वगैरे चांगलं आहे फोटोसाठी, तर चांगलं मजा आली खूप. म्हणजे इथं एकंदरीत गड संवर्धन वगैरे करायला पाहिजे, कुठं काही उणिवा वगैरे जाणवल्या का तुम्हाला? म्हणजे सहकार्य करायला पाहिजे नागरिकांनी, थोडं गव्हर्नमेंटनी पण काहीतरी जास्त लक्ष द्यावं पाहिजे. पण चांगलं चालू आहे काम वगैरे, नोंदणी वगैरे घेते, काउंट वगैरे, जाताना परत ते काउंट सांगावं लागतं. ते गुड इनिशिएटिव्ह. म्हणजे ते दुर्ग संवर्धक प्रतिष्ठान आहे, त्यांच्याकडनं ही मोहीम म्हणजे राबवली जाते. ही चांगली म्हणजे चांगली बाब आहे ही गड किल्ल्यावरती. तर ठीक आहे. तर महेश भाऊ, तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे एकंदरीत गडावरती आता तुम्ही 4था ट्रेक आहे तुमचा. 4था ट्रेक आहे आमचा. आम्ही आलो होतो पाऊस पडेल आशेने, पण पाऊस काय पडला नाही, तरी पण ट्रिप चांगली सक्सेसफुल झालेली आहे. आणि आता सगळ्यात टॉप पॉइंटला आलो इथे तिकोनाच्या, आणि व्ह्यू चांगला आले, सक्सेस झाली. म्हणजे पाऊस नाही पडला तरी पण एक आपण त्या भावनेने आलो होतो, पण मजा आली. म्हणजे ट्रेकिंग करण्याचं जे आपली एनर्जी आहे ते डाऊन कधीच नाही झाली. फक्त जरा आमचे सहकारी दमले होते. हा ठीक आहे ना, थोडं फार तर होणारच. ठीक आहे, त्याच्यात काही विषय नाही. ठीक आहे. आपल्याकडे आपला रोहन भाऊ, जे की हे 4-5 वर्षाखाली यांनी भरपूर ट्रेक केले होते, पण त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर थोडस कमीपणा झाला. त्यांना विचारूयात की त्यांना कसा ट्रेक वाटला थोडासा. फर्स्ट ऑफ ऑल, जे कोरोनाच्या आधीचा जो माझा एक्सपिरियन्स होता, ज्या किल्ल्यांना मी गेलोय, तेव्हाच फिलिंग आणि आता जे गर्दी होतीये आणि खूप म्हणजे जितके पण लोक येत आहेत, तर ते व्यवस्थित नियोजित होत नाहीये. कचरा वगैरे खूप होतोय, किंवा जे काही अवशेष आहेत त्यांचं व्यवस्थित संरक्षण केलं जात नाहीये. सो ते बघून खूप वाईट वाटतं, पण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि
प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, जपलं पाहिजे आपला संस्कृती, आपला वारसा. आणि तिकोनागड हा पावसाचा मी माझ्या मित्रांना सगळ्यांना तिकोनाचा प्लॅन करून आणलो होतं इथे, आणि मी त्यांना नाराज नाही करणार. मी इंद्रदेवाला पण प्रार्थना केली की थोडं का होईना पण पाऊस येऊ दे. सो मला असं वाटतं की पुढच्या एक 15 मिनिटात अर्ध्या तासात पाऊस येईल. तुम्ही बघू शकता तिकडे वातावरण तसं झालंय. वातावरण झालंय. सो होपफुली इंद्रदेव माझं ऐकतील आणि पाऊस येईल. सो ही ट्रेक तिकोना जी आहे ती फॅमिलीसाठी वगैरे खूप चांगली आहे. म्हणजे तेवढं पण कठीण नाही आहे चढण्यासाठी वगैरे, पण तरीसुद्धा काळजीपूर्वक चढायचं आणि काळजीपूर्वक परत जायचं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि प्रत्येकाने इथे येऊन जावं असं मला वाटतं. थँक्यू. तर आपण आता टॉप पॉइंटला होतो. आता किल्ल्याच्या खाली आपल्याला इथे एक पाण्याचा टाका आपल्याला इथं दिसलेलं आहे, तर ते पाहूयात कसं आहे नक्की रे. आपल्याला तिकोना किल्ल्याच्या वरती टॉप पॉईंटवर होतो आपण, जिथं आपण राजसदर आणि काही अवशेष पाहिले जे की पहिल्या इमारती जुन्या असतील त्याचे अवशेष पाहिले. आणि त्याच्या डाव्या बाजूलाच आपण पाहिलं तरी एक सुंदर असं आपल्याला इथं पाण्याचं टाका आपल्याला इथं पाहायला भेटतं, जे की जवळजवळ आयताकृती आपल्याला पाहायला भेटतं. अजूनही इथं पायऱ्या पाहू शकता, अजूनही खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. खालच्या 4-5 पायऱ्या ह्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत आणि वरच्या ह्या नंतर बांधलेल्या असाव्यात. पाहू शकता इथं अजूनही पाणी आहे. ही खूप छान बाब आहे की त्या काळातलं नियोजन आज सुद्धा त्याचा वापर खूप छानरित्या होतोय.